नमस्कार मित्रांनो, CMS मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपण CMS सोबत जोडलेले आहोत. CMS आपल्यासाठी वेगवेगळ्या सुविधा प्रदान करतं. आता आपण या व्हिडिओमध्ये NSDLचा पॅन कार्ड कसा बनवायचा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रिसेंटली आता काही सॉफ्टवेअरमध्ये थोडे चेंजेस झालेले होते. त्याच्यामुळे बऱ्याच रिटेलरला प्रॉब्लेम येत होते. तर या व्हिडिओमध्ये आपण तोच प्रॉब्लेम क्लिअर करणार आहोत. सर्वात अगोदर पॅन सर्व्हिसमध्ये यायचं आहे. त्या सर्व्हिसमध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्ण डेटा आपल्या फॉर्ममध्ये फिलअप करून पे फीस या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या पेजवरून आपलं पेज हे NSDLच्या साईडवरती रिडायरेक्ट होणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला एक स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये रजिस्टर नाव या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर व्हीएलई कोड, एजंट आयडी आणि ब्रँच कोड वरच्या साईडला तुम्ही बघू शकता. हा तुमचा युजर नेम ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर युजर नेम मध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इथं टाकायचं आहे. जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे त्या नावाप्रमाणे तुम्हाला इथं नाव भरायचं आहे. उदाहरणार्थ हे आपण व्हीएलईचं नाव टाकतोय. त्यानंतर आपल्याला व्हीएलईचा ॲड्रेस जो आधारवरती आहे तोच टाकायचा आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवर आलेला OTP इथं टाकायचा आहे एंटर OTP मध्ये आणि व्हॅलिडेट करायचा आहे. सेम त्याच पद्धतीनं ईमेल ॲड्रेस टाकून रिक्वेस्ट OTP करायचा आहे आणि OTP आल्यानंतर एंटर OTP मध्ये टाकून व्हॅलिडेट करायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता ही आहे फक्त फर्स्ट टाइम प्रोसेस, तुम्हाला दरवेळेस करायची गरज नाही. त्यानंतर याच्या अगोदर जो स्क्रीन आला होता एंटर मोबाईल नंबर, त्या ठिकाणी तुम्ही हा जो रजिस्टर नंबर टाकताय आता तो नंबर टाकून OTP टाकायचा. त्यानंतर तुम्हाला रेग्युलरली आपल्या पॅनच्या साईडवरती सोडलं जाईल आणि ॲप्लिकेशन कंप्लीट होईल. फक्त तुम्हाला वन टाइम रजिस्टर करायचं आहे. व्हीएलईने या फॉर्मवरती स्वतःची माहिती भरायची आहे. एकदा स्वतःचं NSDL कडं रजिस्ट्रेशन झालं की तुमचा ब्रांच कोड जनरेट होतो आणि तो कोड तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. ठीक आहे. एवढीच अडचण होती. याच्या पलीकडे कसलीही अडचण नाही. रेग्युलरली तुम्ही NSDLची सर्व्हिस वापरू शकता जी पहिले यूज करत होतात. फक्त यावेळेस व्हीएलईचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि OTP बेस्ड लॉगिन NSDLनं सुरू केल्यामुळे तुम्हाला त्या अडचणी येत होतात. आशा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या CMS मध्ये जे काही अपडेट येतात नवीन-नवीन ते आपल्या YouTube चॅनेलला पडत असतात. धन्यवाद.